आज आपण कच्च्या कैरीचा मुरांबा बघणार आहोत। त्यासाठी इथे मी कच्ची कैरी किसून घेतलेली आहे व ती मोजून घेतलेली आहे। कच्ची कैरी 1.5 वाटी भरलेली आहे, तर त्याच वाटीने मेजर करून मी इथे 1.5 वाटीपेक्षा थोडी कमी म्हणजे 1.25 वाटी साखर घेत आहे। त्याचबरोबर इथे आपण 5 ते 6 लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण मी पॅनमध्येच मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झाल्यानंतर हा पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे। ही रेसिपी लगेच तयार होते। छान असे मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। हे मिश्रण थोडे घट्ट होत आले आणि हा जो पाक आहे तो मधासारखा थोडासा जाड झाला की आपला जो मुरांबा आहे तो तयार आहे। मुरांबा तयार झाला की आपण यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालणार आहोत। ऑप्शनल आहे, पण वेलची पूड घातल्यानंतर हा मुरांबा खूप छान लागतो। आणि आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा मुरांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। हा मी कमी प्रमाणात बनवलेला आहे, त्यामुळे मी काचेच्या बरणीत भरत आहे। ही बरणी एअरटाईट नाही आहे। जर जास्त प्रमाणात बनवला तर एअरटाईट घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत हा मुरांबा तुम्ही भरून ठेवा। काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते। कैरी किसण्या अगोदर कैरीचे साल काढून घ्यायचे आहे। हा किस वाफवून घेऊन जर आपण मुरांबा बनवला तरी सुद्धा मुरांबा खूप छान होतो। मुरांबा बनवताना कैरीच्या समप्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे, पण जर कैरी जास्त आंबट नसेल, गोड असेल तर मग साखरेचे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी करू शकता, किंवा कैरी जास्त आंबट असेल तर साखरेचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।